नमस्कार मित्रांनो. आपली सी ची सिरीज चालू होती. तर याच्यात 3 ते 4 लेक्चर झाले होते. तर आपण पहिला वर्ड्स घेतोय याच्यामध्ये. याच्यामध्ये आहे चार्गिन. चार्गिन म्हणजे मनस्ताप किंवा डिसअपॉइंटमेंट, डिस्ट्रेस. एखादा तणावाखाली असणे, एम्बॅरसमेंट, लाजिरवाणं असं असते. त्याच्याच विरुद्धार्थी डिलायटेड, जॉयफुल, सॅटिस्फॅक्शन, हॅपी पण म्हणू शकता इथं. आनंदी. जे करिश्मा म्हणजे आकर्षक व्यक्तिमत्व किंवा एक मॅग्नेटिक जसं अट्रॅक्शन असतं आयर्नचं, तसं चार्म एक चार्मिंग पर्सनॅलिटी असते तसं. त्यालाच विरुद्धार्थी आहे डलनेस, अनअट्रॅक्टिव्ह किंवा रिपल्शन म्हणतात त्याला. तिसरा वर्ड आहे चार्लॅटन म्हणजे भोंदू. भोंदू किंवा फ्रॉड म्हणू शकतो. इम्पोस्टर पण म्हणू शकतो त्याला. त्यालाच विरुद्धार्थी शब्द आहेत हॉनेस्ट. हॉनेस्ट म्हणजे इमानदार. परत आहे हॉनेस्ट पर्सन, जेन्युइन पर्सन किंवा एक होनेस्टी असलेला माणूस असं पण म्हणू शकतो. चेझम म्हणजे दरी, खोलफट असं म्हणू शकता त्याला, किंवा दरी एक म्हणू शकतो त्याला. जॉर्ज आहे, केनियॉन किंवा गल्फ आहे असं म्हणू शकतो. अँटोनिम्स मध्ये आहे ब्रिज किंवा कनेक्टेड. आपण ब्रिज हे कनेक्शन साठी वापरतो. कनेक्ट किंवा युनियन. युनियन म्हणजे एकत्र येणे असतं. हा आहे चेझम. चेझम म्हणजे दरी आहे. पाचवा शब्द आहे चस्टाईज. चस्टाईज म्हणजे शिक्षा करणे किंवा फटकारणे किंवा पनिशमेंट देणे. त्याला स्कॉल्ड पण म्हणू शकतो. आणि रेप्रिमाइंड एक येतो त्याच्यासाठी. त्याला अँटोनिम्स मध्ये आहे प्राइज, रिवॉर्ड, इनकरेज म्हणजे मोटिवेट करणे. इथं मोटिवेट पण वापरू शकता. चिमेरा म्हणजे भ्रम असतं. तर इल्युजन, फॅन्टसी, डिल्युजन पण म्हणू शकतो. त्यालाच विरुद्धार्थीमध्ये रियालिटी, ट्रूथ आणि फॅक्ट म्हणू शकतो. त्याला सातवा शब्द आहे कॉलरिक. कॉलरिक म्हणजे रागीट किंवा अँग्री, इरिटेट, अँग्री. रेज पण म्हणू शकतो. रेज म्हणजे पण राग असतं. आणि इनरेज म्हणजे पण मनस्ताप असतं. इनरेज पण म्हणू शकतो. त्याला समानार्थी आहे इरिटेट करणे किंवा हॉट टेम्पर पण म्हणू शकतो. अँग्री म्हणू शकतो. त्यालाच विरुद्धार्थामध्ये आहेत काम म्हणजे शांत, पेशंट, जेंटल किंवा सायलेन्स म्हणू शकता. आठवा शब्द आहे क्रोनिक. क्रोनिक म्हणजे असं कालांतरानं किंवा एक येणारा कन्सिस्टंट काळ, त्याला दीर्घकालीन असं म्हणू शकता. परसिस्टंट म्हणू शकता किंवा कन्सिस्टंट पण म्हणू शकता, जे की कन्सिस्टन्सी वापरला जातो. लॉंग टर्म कंटिन्युअल जे की सातत्यानं चालत आलेलं आहे. परसिस्टंट, कन्सिस्टंट त्याला वापरू शकता. त्यालाच विरुद्धार्थी आहे टेम्पररी, अक्यूट, शॉर्ट टर्म जे की थोड्या कालावधीसाठी असतं. तर आपण एकदा परत याच शब्दाचे मराठी अर्थ आणि शब्द बघणार आहोत. चॅग्रीन म्हणजे मनस्ताप, करिश्मा म्हणजे आकर्षक व्यक्तिमत्व, चार्लॅटन म्हणजे भोंदूपणा, चेझम म्हणजे दरी किंवा खोलफट, चस्टाईज म्हणजे फटकारणे किंवा कडक, क्रिटिसाइज पण करणे म्हणू शकता किंवा स्कोल्ड त्याला रेप्रिमाइंड पण म्हणतात. चिमेरास मीन्स म्हणजे भ्रम, इल्युजन त्याला म्हणतात. कोलेरिक म्हणजे रागीट किंवा अँग्री म्हणू शकतो. इरिटेट पण म्हणू शकता त्याला. आणि आठवा शब्द आहे क्रोनिक. क्रोनिक म्हणजे दीर्घकालीन, जे की जास्त कालावधीसाठी असतं. तर अशा प्रकारे हे सी ची सिरीज आपली चालू आहे. 3 ते 4 व्हिडिओ झालेत. तर सिरीज नुसार तुम्ही सगळे व्हिडिओ बघू शकता. एक 10 ते 15 व्हिडिओ आतापर्यंत आपले झालेले आहेत. जर तुम्हाला व्होकॅब्युलरी इम्प्रूव्ह करायची असेल तर तुम्ही हे सिरीज बघत राहा, जे की 4 ते 5 मिनिटाचे आहेत. तर कन्सिस्टंटली बघत राहा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. एज्युकेशन 360 हे आपलं चॅनल आहे. तर धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल. थँक्यू.